कोकणासह रायगड जिल्ह्यात पावसानं रुद्रावतार धारण केलाय। पनवेल तालुका कळंबोळी अवघ्या काही तासात पाण्याखाली गेल्याचं वृत्त आल्यानंतर आता महाडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसाळ्याच्या मोसमात शिवप्रेमी आणि ट्रेकर्सना किल्ल्यांची सफर करण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांची पावलं रायगडाकडे वळतायत। मात्र किल्ले रायगडावर ढगफुटी व्हावी असा पाऊस कोसळल्यामुळे गडावर सुमारे 100हून अधिक शिवभक्त आणि पर्यटक अडकले होते। सगळ्यांचीच चांगलीच तारांबळ उडाली। धुवाधार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांना अक्षरशः नदीचं रूप आलं होतं। पावसाचा जोर इतका होता की पायऱ्यांवर कंबरभर अंतरापर्यंत वेगाने पाण्याचा प्रवाह वाहत होता। या प्रवाहामध्ये काही पर्यटक अडकून पडले होते। एकमेकांना आधार देत ते सर्वजण जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होते। काही पर्यटकांनी या भयंकर प्रवाहाचा आणि त्यात अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडिओ काढला। हे महाभयानक व्हिडिओ पाहिल्यानंतर पर्यटकांवर आलेल्या मोठ्या संकटाची तीव्रता समजते। हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर स्थानिक प्रशासनानं किल्ल्यावर धाव घेतली। त्यानंतर धावपळ करून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर सर्व पर्यटकांना सुखरूप गडाखाली उतरवण्यात आलं। सुदैवानं या प्रवाहात कोणीही वाहून गेलं नाही। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दिनांक 8 जुलैपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलाय। किल्ल्यावर चोख पोलीस बंदोबस्त देखील नेमण्यात आलाय। सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटकांना रोपवेने गड उतर करण्यात येतोय। रोपवे प्रशासनाकडून रोपवेने किल्ल्यावर जाण्याचा मार्ग देखील बंद करण्यात आलाय। मात्र पावसाळ्यात पिकनिकचा आनंद घेताना पर्यटकांनी सतर्कता बाळगावी। शक्यतो अतिवृष्टी होत असेल तर घराबाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये, प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं, अशी सक्त ताकीद रायगड प्रशासनामार्फत देण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।